थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद प्रभूचा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. विशेषतः आज व्हिडिओ काढण्याचा आणि आजचा संदेश घेण्याचा तात्पर्य हे आहे की काल संडे होता आणि आज सोमवार आहे. तर कालची 14 तारीख आणि आजची 15 आहे. आणि सांगू इच्छिते मी, कारण की काल ह्याच्यासाठी घेऊ शकले नाही, कारण की खूप पाऊस आहे आणि लाईट काल पण नव्हती आणि लाईट आता पण नाही आहे. थोड्या वेळ आली होती. तर त्याच्यासाठी आता थोडंसं जे काही असेल त्याच्यामध्ये व्हिडिओ म्हणजे मोबाईलमध्ये चार्ज तोपर्यंत परमेश्वराला धन्यवाद देते आणि जितकं होईल तितकं आपण संदेश घ्यायचा प्रयत्न करूया. आणि आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे, कारण की काल प्रार्थना झाली नाही, संदेश झाला नाही, तर त्यासाठी दिलगीर आहे, क्षमा असावी. आणि आज आपण घेऊया जेवढं होईल तेवढं, कारण की परमेश्वराचं काम आहे, थांबता कामं नाही. तर या आपण लवकर लवकर एक सूचना घेऊया छोटीशी, आणि त्याच्यानंतर आपण जे माझी सृष्टीची रचना जे आपलं चालू आहे शिक्षण त्याच्यावर मी बोलणार आहे. तर जास्त वेळ घेणार नाही, कारण की लाईट नाही आहे तशी पण. हां, येते ना आवाज? ठीक आहे. तर तर आपण लवकर लवकर हे घेऊ आपण, काय घेऊ, सूचना घेऊ. आणि मग नंतर आपण प्रार्थना माझी झालेली आहे, प्रार्थना केली आहे, आणि आपण आता सूचना घेऊया. आणि थोडीशी सूचना सांगितल्याच्या नंतर मी काय करणार आहे, संदेशाला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित आहे ना, आवाज येतोय का? तर तुम्ही शांतचित्तेने ऐका. आणि विशेषतः माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्कीच प्रेस करा, कारण की बेल आयकन प्रेस केल्याने माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि मी आशा ठेवते की तुम्ही हे सगळं करणार आणि तुमच्या मैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ काय करा, तुम्ही शेअर करा. बघा, हे माझं काम नाहीये, हे परमेश्वराचं काम आहे, आणि परमेश्वराचं काम आम्हाला प्रत्येकाला केलं पाहिजे, कारण की हा जो संदेश आहे हा आपला स्वतःचा नसतो, तर हा परमेश्वराचा आहे. आणि बायबलमध्ये लिहिलेलेच गोष्टी आम्ही सांगतो. आणि मी विशेषतः सांगायला मी विसरले, मी आहे मसी मंथन बैठक कडून, आणि मसी मंथन बैठकची मी लीडर आहे. तर आणि मसी मंथन बैठक ही काही संस्था नाहीये, तर मसी मंथन बैठक हे खरी शिक्षणाची मोहीम आहे आणि ते घेऊन जात आहे. तर आजची जे आपली काय सूचना आहे, तर सूचना अशी आहे की पहिल्या काळातली जशी शिक्षा नाही का, MMB ची शिक्षा, पहिल्या काळातली जशी शिक्षा, येशूची जशी शिक्षा, पेत्राची जशी शिक्षा होती आणि पावलाची जी शिक्षा होती, तेच MMB घेऊन जाते. MMB म्हणजे मसी मंथन बैठक. तर मसी मंथन बैठक खरी शिक्षा घेऊन जाते, जे बायबल मधलेच वचन सांगते आणि बायबलचेच वचनानुसारच बोलते, दुसरं काहीच बोलत नाही. ठीक आहे. तर खरी शिक्षासाठी जर तुम्हाला जोडायचंय तर तुम्ही नक्की जोडू शकता. त्याच्यासाठी मी नंबर सांगते, आणि मी माझ्या संदेशामध्ये प्रत्येक टायमाला नंबर सांगितलेला आहे, तर आज पण मी सांगणार आहे, कारण की नंबर सांगणं गरजेचं आहे. तर नंबर असा आहे 9982335777. मी पुन्हा एकदा नंबर सांगते, 9982335777. तर हा नंबर ऑफिसचा नंबर आहे, तुम्ही नक्कीच कॉल करा. आणि ह्या नंबरवर तुम्ही मसी मंथनला जोडू शकता. आणि मसी मंथनला का जोडायचंय, तर मसी मंथनला याच्यासाठी जोडायचंय कारण की खरी शिक्षा मसी मंथन घेऊन जाते, आणि न जाणे कोणचं वचन, न जाणे कोणचं शब्द तुमचं जीवन बदलू शकतो. आणि प्रिय, ज्यावेळेस आमचं जीवन बदलतं, ज्यावेळेस आम्ही सुद्धा त्या गडबडीतूनच आलेलो आहे, कारण की जगामध्ये खूप गडबड चाललेली आहे. आणि गडबडीच्या आपण म्हणतो ना, आमचं जीवन किती काही चांगलं जगलो आम्ही खूप छान जीवन जगतो, आम्ही काही पाप करत नाही, आम्ही काही म्हणजे नाही का लबाड नाही, हे नाही ते नाही, आपण म्हणतो स्वतःला का मी माझं जीवन विश्वासामध्ये जगत आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं जीवन जर विश्वासामध्ये जगत आहे, आणि जर ते शिक्षण जर खोटं आहे, जर ती गडबडीचं आहे, तर काय मग आम्ही स्वर्गात जाऊ शकतो का? आम्ही ही सगळी धडपड कशासाठी प्रियानो, तर आम्हाला स्वर्गामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जायचंय.
त्याच्यासाठी आम्हाला हे सगळे धडपड करायची आहे आणि त्याच्यासाठी खरी शिक्षा पाहिजे. कारण की प्रवेशाचं शिक्षण तसंच होतं, फक्त बायबलानुसारच, बायबलला धरून, बायबलचे वचनाला धरूनच चालायचंय. आणि तेच पेत्राने शिकवलं, तेच पावलाने शिकवलं आणि आता MMB सुद्धा तसंच शिकवत आहे. म्हणून तुम्हाला जोडायचे मसी मंथन बैठकला. तर तुम्ही नक्कीच स्वतः प्रार्थना करा, स्वतः या आणि बघा परमेश्वराची वचनं काय आहेत आणि आम्ही एवढ्या दिवसापासून जे गडबडीमध्ये होतो ते आम्ही काय ऐकत होतो. तर ठीक आहे. तर आता मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फोन करा आणि नक्कीच जोडा. तर आणखीन एक नंबर सांगते मी, त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे तुम्हाला, सिस्टर नीता सोलोमनचा नंबर आहे तो, आणि मी तो नंबर तुम्हाला सांगते, त्यांना देखील तुम्ही कॉल करून जोडू शकता. तर त्यांचा नंबर असा आहे 9828996041. मी पुन्हा एकदा हा नंबर सांगते. तर 9828996041 हा नंबर पण आहे. त्या नंबरवर पण तुम्ही कॉल करून जोडू शकता. आणि परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वर खूप चांगला आहे. आणि यूथ मीटिंग चालू आहे, यूथ ग्रुपची, जसं जवान लेकरं, जवान मुलं मुली, तर त्यांना देखील आपल्याला खरं शिक्षण द्यायला पाहिजे. खरे शिक्षणामध्ये त्यांना देखील आणायला पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी यूथ मीटिंग चालू केलेली आहे. तर यूथ मीटिंग पहिली शुक्रवारी होती, आता ती मीटिंग होती गुरुवारची 8 वाजता. तर ते चालवतात सिस्टर पालोमी घोष. तर त्यांचा पण नंबर मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि होता होईल तेवढं तुमच्या लेकरांना त्याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करा. तर मी त्याच्यासाठी नंबर सांगते. नंबर असा आहे 919073837362. नंबर मी पुन्हा एकदा सांगते. नंबर असा आहे 919073837362. हा नंबर आहे सिस्टर पॉलोमी घोष. तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉल करा आणि तुमचे मुलं मुली, जवान लेकरं, बघा जवान लेकरं आज आपण पाहतो की जवान लेकरं आज काय करत आहेत. मोबाईल तर आहे, पण मोबाईलमध्ये काय करत आहेत. तर त्याच्यासाठी त्यांच्या मनामध्ये जर आम्ही खरे वचन त्यांच्यामध्ये बिंबवलं, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, तू त्यांना, तुझ्या लेकरांना, तुमच्या लेकरांना बसता उठता निसता तुम्ही काय करा, परमेश्वराचं वचन बिंबवा. म्हणून आम्हाला काय करायचे, आमचे जवान मुलं मुलींना सुद्धा त्या परमेश्वराच्या वचनामध्ये चालवायचे आणि त्यांना ते वचन समजलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही देखील तुमच्या लेकरांना काय करा, ह्याच्यामध्ये जोडा. तर आणखीन एक सूचना अशी आहे की मुंबईमध्ये बायबल कॉलेज चालू आहे. तर तुम्ही नक्कीच बायबल कॉलेजला जॉईन होऊ शकता. बायबल कॉलेज पहिल्यांदा 7 दिवस होतं, पण आता 5 दिवस 40 घंटे आहे, 40 तास. तर 5 दिवस आणि 40 तास आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता. आता भरपूर जण असे म्हणतात, म्हणजे कोणीच नाही, म्हणजे कोणी तरी म्हणते असं नाहीये, भरपूर लोक असे म्हणतात की नाही का 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये काय शिकवणार. पण त्यांना माहित नाही, जोपर्यंत तिथं जात नाहीये बॉम्बेमध्ये, जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बसत नाही, ऐकत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही 5 दिवस किंवा 7 दिवसामध्ये काय शिकवणार. तर अख्खं बायबल जे टेबलवर, त्यांची पास्टर डॅनियलांची एक हे आहे, त्यांची एक डायलॉग आहे. काय डायलॉग आहे माहितीये का, टेबलवर पडलेलं बायबल तुमच्या दिमागामध्ये चढवणार. तर कसं चढवणार हे तुम्ही तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल प्रियांनो. आणि त्याच्यासाठी एक सांगू इच्छिते की त्याच्यासाठी बायबल कॉलेजसाठी फक्त 5,000 रुपये त्याचा खर्च आहे. आणि 5,000 रुपये तुम्हाला पूर्णतः तुमची एकदम नाही का सोय चांगली ठेवलेली, म्हणजे तुम्हाला ब्रश सुद्धा, दात घासायचा ब्रश सुद्धा घेऊन जायचा नाही, फक्त तुम्हाला तुमचे कपडे घेऊन जायचे आहेत बस. बाकीचं सर्व काही त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर तुम्ही नक्कीच विचार करा आणि खरी शिक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी जा. बघा आपलं टेबलवर पडलेलं बायबल जे आमच्या अंतःकरणामध्ये कसं जातं हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल. आणि तुम्ही नक्कीच जा, कारण की आम्ही जाऊन आलेलो आहे म्हणून आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर प्रभू करू हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी कृपा पुरवू. आणि या आपण आपल्या वचनाकडं वळूया. तर वचन असं आहे तर आपलं सृष्टीची रचना ती आपली चालू आहे. आणि मागच्या संडेला फक्त काय केलेलं होतं मी, नाही का
मत करो ऐसी गलतियाँ हे घ्यायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यासाठी काय झालं, थोडंसं खूप दिवसापासून मी मराठी बोलत होते आणि हिंदी बोलता आलं नाही, त्याच्यासाठी क्षमा असावी. तर काय हरकत नाही, तरी पण आपण आता मराठीमध्ये घेणार आहोत. तर आता मी अहमदनगर या ठिकाणी आलेली आहे आणि अहमदनगर MMB खडका, ठीक आहे. तर आता आपण यशराच्या पुस्तकामधून आपण काय वाचलं होतं ते मी तुम्हाला पटकन वाचून दाखवते. तर यशराचं पुस्तक 15 अध्याय आणि 9 ते 10 वचनापर्यंत आपण काय वाचलं होतं ते आपण पाहूया. त्याच्यानंतर पुढं पण आहे, पण हे मागच्या गेल्या संडे, त्याच्या अगोदरच्या संडेला जे वाचलं होतं ते मी दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. काय लिहिलंय, आणि अब्राम आणि त्याचे सर्व लोक मित्रेम नदीकडून उठून मिसरमध्ये आले आणि ते नगराच्या फाटकात प्रवेश करतच होते की पहारेकऱ्यांनी त्याच्याजवळ उभे राहून म्हटले, तुमच्या जवळ जे काही आहे तुमच्यातून राजाला काय द्या, दशमांश द्या, तेव्हा तुम्ही नगरात प्रवेश करू शकाल. आणि अब्राम आणि त्याच्या साथीदारांनी तसेच केले. म्हणजे या ठिकाणी काय केलंय, अब्रामाने दशमांश दिला आणि त्याचे जे साथीदार होते, जे त्याच्या आपण पाहिलं की निम्रोताच्या तिथून निघल्याच्या नंतर निम्रोताने त्याला भरपूर नाही का भरपूर हिरे मोते चांदी सोनं इतकं सगळं दिलं होतं. म्हणजे तो पहिलाच इतका धनवान होता, ठीक आहे नाही. आणि आपण पाहतो की पहिलाच परमेश्वराने त्याला इतकं आशीर्वादित केलं, इतकं धनवान केला आणि त्यांनी काय केलं, त्या या ठिकाणी येऊन त्या राजांना दशमांश दिला. आता दशमांश बघा नाही का, आजचे सेवक म्हणतात बघा अब्रामाने सुद्धा दशमांश दिला, पण त्यांनी दशमांश कशाला दिलं, त्यांनी त्याला आशीर्वाद पाहिजे होता किंवा त्याला आशीर्वादाने त्याला मोठं व्हायचं होतं, म्हणजे रिच व्हायचं होतं, धनवान व्हायचं होतं का, म्हणून त्यांनी दशमांश दिला का, नाही. तो पहिलाच धनवान होता, परमेश्वरांनी त्याला पहिलंच धनवान केलं होतं. आता हा माझा टॉपिक नाहीये, पण सांगायला म्हणजे एक वेळ आली म्हणजे सांगावं लागतं. तर लोक काय करतात की नाही का, तुम्ही दशमांश द्या म्हणजे तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देईल, मग तुम्हाला मोठं करण, मग तुम्हाला हे ते देईल. काय झालं याच्यामध्ये, तर चांगलं दिसत आहे बघ ना, हे कर ना, आता चालू आहे ना. तर हां, तर हां तुझ्या ह्याच्यात नाही ना, माझ्या ह्याच्यात आहे ना. ठीक आहे. तर मग हां, तर काय सांगत होते मी, हां दशमांश द्या. तर त्यांनी काय केलं, तसेच केलं. आता 10 वचन वाचत आहोत आपण, यशराचं पुस्तक याचा 15 अध्याय 10 वचन काय सांगते, आणि राजाने कर्मचारी अब्रामाच्या जवळ येऊन म्हणू लागले, या पेटीमध्ये तुझं काय आहे, म्हणजे त्यांच्याकडे जी पेटी होती मोठी, त्याच्यामध्ये हे काय आहे जे आम्ही पाहिले नाही. आता पेटी खोल आणि जे काही त्याच्यात आहे त्याचा दशमांश तू काय कर, राजाला दे. त्याचा पण दशमांश राजाला दे, म्हणजे जे मोठ्या मोठ्या पेट्या होत्या त्याच्यातून पण. आता आपण पाहूया इशाराचं पुस्तक ह्याचं 15 अध्याय आणि 30 वचन वाचू डायरेक्ट आपण, कारण की एवढं सगळं वाचायला आपल्याकडं वेळ नाही, ठीक आहे. तर 30 वचन काय सांगते आपण पाहू. यासाठी आता हे वचन कसं आहे, आता आपल्याला काय म्हणतात ना, साऱ्याला जे खोटं बोललं होतं, अब्राम खोटं बोलला, कारण की आपण हे मागच्या टायमाला मी वाचून दाखवलं होतं, तर ते आहे हे. तर आपण पाहतो की काय, यासाठी आता तुझी पत्नी इथे आहे, तिला घेऊन आमच्या देशातून निघून जा. म्हणजे हे काय झालं होतं की फारोने काय केलं होतं त्या ठिकाणी, आणि अब्रामाने म्हटलं होतं की तू खूप सुंदर आहे, दिसायला चांगली आहे नाही का, दिसायला सुंदर आहे म्हणून तू काय कर, हा माझा भाऊ आहे, म्हणजे अब्राम माझा भाऊ आहे असं करून सांग. तर हे सगळं काही आपल्याला माहिती आहे. तर असं करून सांगितलं, आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या राजाने काय केलं, त्यांनी काय केलं, तर सारेला त्याच्याकडे ठेवली होती. आणि नंतर परमेश्वरांनी त्याला काय दर्शन दिलं हे त्याला माहिती, म्हणजे तो घाबरला. बायबल असं सांगतं की तो घाबरून गेला, आणि त्यांनी हे ज्यावेळेस आपल्याला यशायाच्या पुस्तकामध्ये एकदम डिटेल चांगलं भेटतं वाचायला, कारण की आपल्याला उत्पत्तीमध्ये एवढं सापडत नाही, पण यशायाच्या पुस्तकामध्ये 15 अध्याय आणि 30 वचन आपल्याला घ्यायचे. तर त्याच्यामध्ये काय म्हणत आहे ते पाहूया आपण, है ना.
फारो. तर यासाठी आता तुझी पत्नी इथे आहे, तिला घेऊन आमच्या देशातून निघून जा. तिला घेऊन आमच्या देशातून निघून जा. प्रियांनो, असं काय केलं होतं? असं काय झालं होतं की नाही का, परमेश्वराने असं काय त्याच्या स्वप्नाद्वारे बोलला आणि त्याला एवढं म्हणजे हे बोलला की तू काय कर, तुझी पत्नी इथं आहे आणि तिला घेऊन काय कर, आमच्या देशातून निघून जा. ठीक आहे, निघून जा. कधी असं ना हो. आता बघा या ठिकाणी काय लिहिलंय, कधी असं ना हो की आम्ही सर्व तिच्यामुळे मरून जाऊ. कधी असं ना हो की आम्ही तिच्यामुळे काय होऊन जाऊ, मरून जाऊ. आम्ही ना हो असं की आम्ही तिच्यामुळं मरून जाऊ. म्हणजे परमेश्वराने असं काय सांगितलं असं, असं काय त्याला दर्शन दिलं असं की नाही का, तू ह्या नाही का अब्रामाची पत्नी ही काय माझा सेवक आहे आणि तू त्यांना काय कर, जाऊ दे. जर तू त्यांना काय केलं, तिला जर काय केलंस तर मग खैर नाही. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी पण काय केलं, त्या फारोनी पण काय केलं, त्यांना अब्रामाला असं सांगितलं आणि निघून जा. तर काय सांगत या ठिकाणी, आम्ही सर्व तिच्यामुळे मरून जाऊ. आणि फारोने अब्रामाला द्यायला पशु आणि दास्या, ह्या ठिकाणी पण त्याला पशु पक्षी म्हणजे दास्या पण भेटल्या आणि सोनं चांदी भरपूर दिले. तर आपण वाचूया, दास्या आणि चांदी आणि सोने हे घेतले आणि त्याची पत्नी साराय हिच्या संगती पाठवले. आता याच्यामध्ये पण दास्या भेटल्या. आणखीन एक वचन वाचू आपण. वचन असं इशाराचं पुस्तक 16 अध्याय आणि 24 वचन काय सांगत आपण पाहू. तर आणि जेव्हा तिने पाहिले की माझी कोणी संतान नाही, म्हणजे कोणी पाहिले, साराने पाहिले तिला खूप दिवसापासून नाही का, आपण पाहतो बायबलमध्ये की तिला संतान लवकर झाली नाही, म्हणजे तिला पुत्र झाला नाही, पुत्र प्राप्ती झाली नाही. म्हणून तिने काय केलं, तिची दासीला काय केलं, अब्रामाची बायको करून दिली. आता हे आपल्याला माहिती, पण ह्याच्यामध्ये काय लिहिलंय की ज्या फारोकडून आली होती, ती फारोनी जे तिला पाठवून दिलं होतं, दास्या दिल्या होत्या, त्यांच्यातली दासी ही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. प्रियानो, उत्पत्तीमध्ये आम्हाला एवढं सगळं डिटेलमध्ये भेटत नाहीये. तर ह्याच्यामध्ये काय 16 अध्याय, इशाराचं पुस्तक 16 अध्याय आणि 24 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि जेव्हा तिने पाहिले की माझी कोणी संतान नाही, तेव्हा तिने आपली दासी हगार काय केलं, हगारेला तिला काय केलं होतं, फारोने दिली होती. तिला बेहातीच्या पती अब्राम लग्न करून दिले है ना. म्हणजे जी दासी कोणी दिल्या होत्या, त्या जिथून फारोने दिल्या होत्या काही तुला बक्षीस म्हणून नाही का, तर त्याच्यातली तिने काय केलं, अब्रामाला जी दासी होती हगार ती दिली. आता आपण पाहतो अब्राम इस्माईल शेमच्या लाईन मधून आला. अब्रामाला जो इस्माईल झाला, जो हगारेपासून झाला, तो कुठून आला, शेमची लाईन कडून. आणि हगार जी होती ती हमाची लाईनीकडून होती, हमाची लाईनीमध्ये. आपण उत्पत्ती याचा 16 अध्याय आणि 10 वचन काय सांगते आपण पाहूया. उत्पत्ती 16 अध्याय 10 वचन. आणि यहोवाचा दूत तिला म्हणाला, मी तुझे संतान बहुपटीने वाढवीन, इतकेच की त्याच्या बहुसंख्येमुळे ते मोजणार नाही, ते मोजता येणार नाही. म्हणजे हगार जी हजेरा म्हणतात त्याला, जी हजारेला पण काय होतंय, परमेश्वराने दर्शन देऊन सांगितलं की काय सांगितलं, पुन्हा एकदा वाचू आपण. आणि यहोवाचा दूत तिला म्हणाला, मी तुझे संतान बहुपटीने वाढवीन, इतके की त्याच्या बहुसंख्येमुळे ते मोजवल्या जाणार नाही. एवढे मी त्याची काय करीन, संतान वाढवीन. असं परमेश्वराचा दूत म्हणजे कोण, जे आता आम्हाला जो समजला, परमेश्वराचा दूत म्हणजे तो होता प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड.
प्रभू येशू ख्रिस्त जर परमेश्वराचा दूत तर तो त्याने परमेश्वराचा दूत जो प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि तो म्हणाला की मी त्याची संख्या काय करीन आणि यहोवाचा दूत तिला म्हणाला मी तुझे संतान बहुत पटीने वाढवीन इतकी की त्याच्या बहुत संख्येमुळे ते मोजवणार नाही एवढी काय करीन मी त्याची संख्या वाढवीन. आता उत्पत्तीचा 16चा अध्याय पहिला आपण 12 वचन वाचायचे आणि नंतर आपण 11 वचन वाचायचे. पहिलं वचन 12 वाचायचे आणि नंतर 11 वाचायचे. आणि तो हा मनुष्यामध्ये रानगाडात रानगाडव असा होईल त्याचा हात सर्वांच्या विरुद्ध व सर्वांचा हात त्याच्या विरुद्ध होईल. बस थांबा. आता काय आहे 12 वचन आपण पाहूया. आणि तो मनुष्यांमध्ये कसा होईल रानगाडवासारखा होईल. रानगाडव कोणाचा पुत्र जो हगारेचा पुत्र अब्रामाचा पुत्र अब्रामाचा जो पहिला पुत्र होता जो इस्माईल होता आणि त्याला परमेश्वराचा दूत जो प्रभू येशू ख्रिस्त होता त्या येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की आणि तो मनुष्यांमध्ये रानगाडव असा होईल. कोण होईल रानगाडव असा होईल. इस्माईलाची जे हे आहे उत्पत्ती आहे. ठीक आहे. तर कसा होईल तो रानगाढव असा होईल. त्याचा हात सर्वांच्या विरुद्ध व सर्वांचा हात त्याच्या विरुद्ध होईल. त्याचा हात सर्वांच्या विरुद्ध आणि सर्वांचा हात त्याच्या विरुद्ध असा होईल. आणि तो आपल्या सर्व भावांच्या समोर वस्ती करेल. ठीक आहे. आता हे झालं 12 वचन झालं. आता आपल्याला कॉन्टेक्स्ट मध्ये वाचायचंय, संदर्भामध्ये वाचायचे. बायबल असं जर वाचायचे आपल्याला तेव्हा समजतं आम्हाला, कारण की कॉन्टेक्स्ट मध्ये आणि मसी मंथन बैठक हे कॉन्टेक्स्ट मध्ये संदर्भामध्ये बायबल वाचलं जातं. ठीक आहे. आता आपण 12 वचन वाचलं. आता आपण 11 वचन वाचायचे. 11 वचन काय सांगते. मग यहोवाचा दूत तिला म्हणाला पहा तू गरोदर आहेस व मुलाला जन्म देशील आणि तू त्याचे नाव इस्माईल म्हणजे देव ऐकतो असे ठेव. म्हणजे इथं गरोदर होती त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने असं तिला दर्शन दिलं. परमेश्वराच्या दूताने असं तिला म्हटला होता की हा कसा होईल मनुष्यांमध्ये रानगाढवासारखा होईल. मनुष्यांमध्ये तो कसा होईल रानगाढवासारखा होईल. आणि 11 वचन असं सांगतं की तू गरोदर आहेस. ठीक आहे. तू गरोदर आहेस व मुलाला जन्म देशील आणि तू त्याचे नाव इस्माईल म्हणजे देव ऐकतो असे ठेव. कारण यहोवाने तुझे दुःख ऐकून घेतले आहे. यहोवाने तुझे दुःख काय केलेले ऐकून घेतले आहे. ठीक आहे. आता उत्पत्तीचा 25 अध्याय आणि 18 वचन काय सांगते आपण पाहूया. कारण की या ठिकाणी पण परमेश्वराने जरी ती नाही का अब्रामाची पत्नी झाली पण तिने ते काय झालं आपल्याला माहिती, कारण की तिने द्वेष करायला लागली सारेचा आणि त्यांनी काय केलं परमेश्वराने सांगितलं की तू काय कर तिला काढून टाक है ना. आणि असं करून इस्माईलाला आणि तिला काढून दिलं, हाकलून दिलं. ते आपण पाहूया. आणि उत्पत्ती याचा 25 अध्याय 18 वचन वाचायचंय आपल्याला. आणि त्यांनी हविला पासून तू अशुराकडे जातोस त्या वाटेने लागणारे मिसरा समोरचे शूर येथपर्यंत वस्ती केली. त्याने आपल्या सर्व भावांच्या समोर वस्ती केली. कोणी केली भावाच्या समोर वस्ती, तर आपण या ठिकाणी पाहतो की तर आणि त्याने हविला पासून तू अशुराकडे जातोस त्या वाटेने लागणारे मिसारा समोरचे शहर इथपर्यंत वस्ती केली. त्याने आपल्या सर्व भावबंधासमोर वस्ती केली. कोणी आपल्या भावबंधासमोर वस्ती केली. आपण या ठिकाणी पण आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वराने सांगितलं होतं की तू त्याच्या भावासमोर काय होईल
वस्ती करून राहील. आणि तो काय आहे, पहिल्यांदा 12 वचनामध्ये आपण पाहिलं की तो मनुष्यांमध्ये रानगाढवासारखा होईल. आणि या ठिकाणी पाहिलं की त्यांनी काय केलं, आपल्या भावासमोर काय केली, वस्ती केली. तर हा प्रूफ आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे, जो यशायाच्या पुस्तकामध्ये वाचलं आणि तसंच आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पण आपण वाचला. आता 25 अध्याय उत्पत्तीच 25 अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपल्याला वाचायचे. हे इस्माईलाचे मुलगे हा. आणि त्याच्या गावावरून व त्याच्या गोटावरून पडलेली ही त्यांची नावे आहेत. हे आपापल्या लोकांप्रमाणे 12 अधिपती झाले. किती झाले? 12 अधिपती झाले. आणि ही इस्माईलाच्या आयुष्याची वर्ष आहेत, म्हणजे 137 वर्षे. तेव्हा त्याने प्राण सोडला आणि तो मरून आपल्या लोकांस मिळाला गेला. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो 16 आणि 17 वचन, उत्पत्तीचा 25 अध्याय 16 आणि 17 वचन मध्ये हे सांगितलंय, हे इस्माईलाचे मुलगे आणि त्यांच्या गावावरून म्हणजे जे त्यांचं नाव होतं, जे त्यांचे गाव होते तसं ते त्यांच्या गावावरून व त्यांच्या गोटावरून पडलेली ही त्यांची नावे आहेत. हे आपापल्या लोकांप्रमाणे 12 अधिपती झाले. स्वतःचे आपले लोकांप्रमाणे काय केले, ते 12 अधिपती झाले. ठीक आहे. तर आणि ही इस्माईलाच्या आयुष्याची वर्षे आहेत, म्हणजे 137 वर्ष. तेव्हा 137 वर्ष झाले तेव्हा तो काय झाला, तेव्हा त्याने प्राण सोडला आणि तो मरून आपल्या लोकास मिळवायला गेला. तर आपण या ठिकाणी पाहतो की 137 वर्षाचा होता कोण, इस्माईल. त्यावेळेस तो मरण पावला. तर आपण या ठिकाणी पाहायचं आपल्याला, तर दोघांचं त्यांच्यात कधीच जमलं नव्हतं. कोणच्या दोघांचं, तर आपण पाहूया. दोघांचं त्यांच्यामध्ये कधीच जमलं नाही. कोण होते हे दोघांचे, तर इस्माईल आणि इसहाक. ह्या दोघांमध्ये कधीच पटलं नाही. ह्या दोघांमध्ये कधीच त्यांची म्हणजे नाही का एकत्र भाऊ म्हणून असे त्यांनी राहिले नाही. तर त्यांचं जमलं नाही हे दोघजण कोण, इस्माईल आणि इसहाक. तर आपण एक वचन वाचायचे, गलतीकारसपत्र याचा 4 अध्याय, गलतीकारसपत्र याचा 4 अध्याय आणि 21 ते 26 वचन वाचायचे. असं कमी गलतीकारसपत्र 4 अध्याय 21 ते 21. जे तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन व्हायला इच्छिता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय हे मला सांगा. कारण असे लिहिले आहे की अब्रामाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तर जो दासीपासून झाला तो देह स्वभावाप्रमाणे आणि जो स्वतंत्र स्त्रीपासून झाला तो वचनाकडून जन्मला. या गोष्टी तर दृष्टांतामध्ये आहेत. या गोष्टी तर लिहिलेल्या आहेत, कारण त्या दोघी 2 करार आहेत. एक तर सिनाय डोंगरापासून आलेला करार, तो दासपणासाठी जन्म देणारा आहे, तो म्हणजे हगार. तर आपण परत एकदा वाचूया व्यवस्थित थोडं. तर गलतीकारसपत्र 4 अध्याय 21 ते 26 वचन वाचायचे आपल्याला. कसं आहे हे आपण पाहतो, कारण की नाही का हे जे आहे वचन, आता मी पहिलं वचन वाचते मग आपण समजून घेऊया. जे तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन व्हायला इच्छिता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय. पुन्हा एकदा मग वाचू कमी, जर तुम्हाला समजलं नसेल तर. काय आहे हे वचन, जे तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन व्हायला इच्छिता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. कारण असे लिहिले आहे की अब्रामाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.
एक दासीपासून झाला आणि एक स्वतंत्र स्त्रीपासून झाला. ठीक आहे, झालं. तर जो दासीपासून झाला तो देह स्वभावाप्रमाणे झाला. जो दासीपासून झाला तो देह स्वभावाप्रमाणे झाला आणि जो स्वतंत्र स्त्रीपासून झाला तो वचनाकडून झाला. जो स्वतंत्र स्त्रीकडून झाला तो वचनाकडून झाला. आता वचनाकडून म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने, बघा परमेश्वराचा दूत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जर तुम्हाला काय वाटतं वेगळं तर तुमची इच्छा आहे, कारण की हे परमेश्वराचा जो दूत म्हटलंय तर हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ठीक आहे, तर नाही तर तुम्ही म्हणाल नाही का ह्यांनाच नाही समजत, असं खूप लोक आहेत काय काय बोलायला, पण मी सांगू इच्छिते. ठीक आहे, तर परमेश्वराचा जर दूत आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुन्हा एकदा मी सांगते, आणखीन आपण पाहूया. हा झालं का ते पूर्ण वाचन? तर आपण ह्या गोष्टी, काय आहे ह्या गोष्टी, तर ह्या गोष्टी तर दृष्टांत रूप आहे, दृष्टांत रूप केलेल्या आहेत. दृष्टांत रूप म्हणजे काय आपण वाचूया. कारण त्या दोघी दोन करार आहेत. त्या दोघी कोण दोघी? हगार आणि सारा. हगार आणि सारा हे कोण आहेत? दोन करार आहेत. बायबल असं सांगतं प्रियांनो, हगार आणि सारा हे दोन करार आहेत. एक तर सिनाय डोंगरापासून झालेला करार, तो दासीपणासाठी जन्म देणारा आहे. तो म्हणजे हगार. तो म्हणजे हगार. हगार म्हणजे हाजिरा. ठीक आहे, तो म्हणजे हगार. आणि 25 वचन आपण वाचतोय की 25 वचन काय आहे? ही हगार तर अरबस्थानातील सिनाय डोंगर आहे. ही हगार अरबस्थानातील सिनाय डोंगर आहे. ठीक आहे, आणि आपण पाहतो आणि तो सध्याच्या यरुशलेमाशी जुळत आहे. सध्याच्या यरुशलेमीशी काय करत आहे? जुळत आहे. तर आपण पाहतो कारण ती आपल्या लेकरा सुद्धा काय दासपणात आहे. कशात आहे? आपल्या लेकरा सुद्धा ती कशामध्ये? दासपणामध्ये आहे. तर 26 वचन काय सांगते? परंतु वरील, आता हे समजू नका, कारण की हे वचन घेऊन कित्येक लोक माता यरुशलेमचे प्रचार करायला लागले. आणि माझ्याकडे सुद्धा इतके खूप लोक आलेले, खूप लोक नाही का वेगळं तुमचं डॉक्टरीन काय आहे असं करून माझ्याकडे सुद्धा आलेले होते. पण अशा लोकांचं मी ऐकलं नाही. काय सांगत आहे 26 वचन? तर परंतु वरील यरुशलेम स्वतंत्र आहे, तीच आमची आई आहे. एवढंच एक टॉपिक घेतला, एवढंच एक वचन घेतलं आणि त्याचं पूर्ण डॉक्टरीन केली. आणि ते आज काय सांगत आहेत? वरती एक माता आहे आणि ती आमची आई आहे. जर परमेश्वर आमचा बाप आहे तर ती यरुशलेम आमची माता आहे. एवढंच एक वचन घेऊन प्रियांनो आज कितीतरी लोक फसले गेलेले आहेत, तर ते फसू नका. हे आपल्याला वरतीच आपण पाहिलं की बायबल काय सांगते. गलतीकाराच्या पुस्तकामध्ये आपण काय पाहिलं की ह्या गोष्टी तर दृष्टांत रूप आहेत. म्हणजे दृष्टांत आहे, हा दृष्टांत रूपात आहे. तर ते दृष्टांत रूप केलेलं आहे. पण आज काय करतात? आज लोक नुसते येण्यासारखे, भरमिष्ट झाल्यासारखे झालेत की माता यरुशलेम वरती आहे आणि ती बायबल सांगते ना, घे आम्ही वाचून दाखवतो. पण काय आहे बायबलमध्ये, काय घ्यायचंय? आणि आम्हाला पण एवढ्या वर्ष समजलं नव्हतं. आणि परमेश्वराला धन्यवाद देते की असा दास जे पास्टर डॅनियल आम्हाला मिळाला आणि परमेश्वराने आमच्यावरती दया केली आणि आम्हाला ते समजलं. आणि आम्ही स्वतः पण प्रार्थना केली की परमेश्वर आम्हाला काय कर, सत्य समजू दे. कारण की ज्यावेळेस आम्हाला सत्य कळतं तेव्हाच आम्हाला सत्य बंधनातून मुक्त करतं. ठीक आहे, तर काय लिहिलेलं आहे एवढं सगळं आमच्या समोर होते. त्यावेळेस पण आमच्या समोर हे वचन होते, पण आम्हाला कळत नव्हते. पण आज आम्हाला जेव्हा समजून सांगितलं ना, आम्हाला कळाले. तुम्हाला पण कळू द्या, तुम्हाला पण हे समजू द्या. तर ठीक आहे, पुन्हा एकदा मी 26 वचन वाचत आहे. परंतु वरील यरुशलेम स्वतंत्र आहे, तीच आमची आई आहे. है ना? तर हे बायबल मधलेच वचन आहे, बायबल मध्येच आहे.
बघा, आम्ही कुठून बाहेरून बोलतो का, बायबलमधूनच बोलतो हे सांगतात. आणि ते माता येरुशलेम धरून इतके काही गडबडी चालू आहे आज प्रियानो. तर ह्या गडबडीमध्ये जाऊ नका, फसू नका. पुन्हा एकदा मी सांगते, फसू नका. हे काय आहे, 2 करार आहेत. हे 2 करार आहेत, हे दृष्टांताच्या द्वारे सांगितलेले दृष्टांत हे सांगितलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी बायबल असं सांगतं, अहो डळडळीत बायबल सांगतं की सारा आणि हागार येते, है ना. हे माता नाही, हे येरुशलेम माता नाहीये. तर हे काय, दृष्टांत रूप सांगितलेलं आहे. मग हे कधी समजणार? ठीक आहे. तर मग अशा लोकांच्या धोक्यामध्ये येऊ नका प्लीज. प्लीज लॉर्ड. तर नवीन येरुशलेम कोण आहे? सारा आहे. नवीन येरुशलेम म्हणजे सारा आहे. आणि सारा, तर ती माता येरुशलेमच्या धोक्यामध्ये येऊ नका. माता येरुशलेम जे आज लोक करतात त्यांच्या धोक्यात येऊ नका, त्यांच्या फांद्यात पडू नका. ठीक आहे. कारण की हे चुकीचं आहे, गडबडीचं आहे. हे लोक काहीतरी शिकवतात, बोलतात की बघा आम्ही वचनच वाचतोय आणि त्यातूनच सांगतो. आणि आम्ही बघत नाही समोरचा काय सांगतोय, कसं सांगतोय. आम्ही बस बायबलमध्ये आहे ना, मग आम्ही विश्वास करतो. पण हे खोटं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही येऊ नका, पडू नका. तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या धोक्यामध्ये राहू नका. काय सांगत ह्या ठिकाणी, ह्याच्या धोक्यापासून तुम्ही काय करा, स्वतःचा बचाव करा. आणि स्वतःचा बचाव करा, है ना. आणि जो पडलाय त्यांना पण तुम्ही काय करा, वाचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हागार, अब्राम आणि लोट व वेगळे होणे यांचे, अब्राम आणि लोटचे काय झाले, वेगळे होणे. जाऊ दे बाहेर, तिला खोलते. तर त्यांचे वेगळे होणे. उत्पत्ती याचा 13 अध्याय आणि 10 वचन पाहू आपण. अब्राम आणि लोटाचं वेगळं होणं म्हणजे ज्यावेळेस त्यांचं जास्त मालमत्ता झाली नाही का, दोघांकडं जास्त मालमत्ता झाली, लोटाकडे जास्त झाली. आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागले. मग त्यांचे भांडणं व्हायला लागले म्हणजे त्याचे दासदासी आणि ह्यांचे दासदास्यामध्ये काय झाले, भांडण व्हायला लागले. म्हणून काय होतं ह्या ठिकाणी, 2 जण वेगळं होतात. कोण 2 जण? अब्राम आणि लोट. ठीक आहे. लोट जो अब्रामाच्या भावाचा मुलगा. उत्पत्ती याचा 13 अध्याय 10 वचन. मग लोटाने आपले डोळे वर करून यार्देनीचे सर्व मैदान पाहिले की तेथे चोहीकडे पाणी भरपूर आहे. यहोवाने सदोम व गमोरा याचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे तू जातोस त्या वाटेने लागणारे मैदान यहोवाच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते. कसे होते? मिसर देश. तर आपण ह्या ठिकाणी पाहतोय, मग लोटाने आपले डोळे वर करून यार्देनीचे सर्व मैदान पाहिले. आणि तेथे चौकडे पाणी भरपूर आहे. यहोवाने काय केले होते, यहोवाने त्याला म्हणजे पाणी आहे, हिरवळ आहे, एकदम व्यवस्थित आहे, सगळं काही चांगलं आहे. म्हणजे लोटाने काय केलं, चांगलं पाहिलं, है ना. कुठं चांगली जमीन दिसते त्या ठिकाणी त्यांनी त्याची निवड केली. तर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की मग लोटाने आपले डोळे वर करून यार्देनीचे सर्व मैदान पाहिले की तेथे चौकडे पाणी भरपूर आहे. यहोवाने सदोम व गमोरा यांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे तू जातोस त्या वाटेने लागणारे मैदान यहोवाच्या बागेसारखे मिसर देशासारखे होते. यहोवाच्या बागेसारखे म्हणजे इतके सुंदर, सगळं काही तिथं, म्हणजे कशाची त्या ठिकाणी तारांबळ नाही. असं चांगलं पाहून काय केलं, लोट त्या ठिकाणी गेला. आता आपण पाहतो की कोण होता लोट. म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्या दृष्टीला जे चांगलं दिसलं त्या ठिकाणी त्यांनी काय केली, जागा निवडली. आपल्या नजरेला जिथं चांगलं वाटलं त्याने त्या ठिकाणी काय केली, जागा निवडली. आता आपण पाहतो की लोट होता कोण होता हा लोट. तर लोट एक अविश्वासी काय बापाचा मुलगा होता. अविश्वासी बाप.
त्याचा मुलगा होता लोट. कोण होता त्याचा बाप? आपण पाहिलं की अब्रामाला आणि त्याला काय केलं होतं, याच्यामध्ये त्या भट्टीमध्ये टाकून दिलं होतं. ठीक आहे. तर तर त्याचा मुलगा होता. काय होता? लोट एक अविश्वासी बापाचा मुलगा होता. लोट आणि त्याचा परिवार परमेश्वराला एवढे ओळखत नव्हते. लोट आणि त्याचा परिवार कोण? लोट आणि त्याची बायको, मुली हे परमेश्वराला ओळखत नव्हते, एवढे ओळखत नव्हते. म्हणून अशी ही घटना झाली. आता ही घटना काय झाली ते आपल्याला माहिती आहे, कारण की ज्यावेळेस सदोम आणि गोमोराचा नाश झाला त्यावेळेस त्याच्या पत्नीने काय केलं, पाठीमागं ओळून पाहिलं आणि मागं ओळून पाहिल्यामुळं तिचा काय झाला, मिठाचा खांब झाला. मग उरले कोण? पूर्ण त्या ठिकाणी सदोम आणि गोमोरा पूर्ण जळून खाक झालं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केले, हे दोन मुली आणि लोट पळून गेले आणि एका दगडाच्या कपारीत म्हणजे गुफेमध्ये ते लपून राहिले. आता हे सगळ्यांना हे माहिती आहे. ठीक आहे. तर आपण पाहतो की आणि लोट आणि त्याच्या दोन्ही मुलींचा ह्या घटनेशी परमेश्वराचा काही एक संबंध नव्हता. म्हणजे परमेश्वराने त्यांना असं काही करायला लावलं नव्हतं. काय करायला लावलं नव्हतं तर हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर हे काही एवढं काही डिटेलमध्ये मी जाणार नाहीये. तर आपण पाहतो उत्पत्ती याचा 19 अध्याय आणि 37 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. 37. मग वडील हा. मुलीला मुलगा झाला. तिने त्याचे नाव मोवाब ठेवले. तो आजपर्यंत मोवाबाचा बाप मानला जातो. तो आजपर्यंत काय होतो? मोवाबाचा बाप मानला जातो. पुढं पूर्ण करणार. 38 आणि धाकटीलाही मुलगा झाला आणि तिने त्याचे नाव बेन अमीन ठेवले, जो आजपर्यंत अमेनाचा संतानाचा बाप मानला जातो. या दोघींना पण. तर आपण पाहतो की 37 वचन, सर्व 43 राजांचा सामना. आता या ठिकाणी आपण थोडस पुढे जाऊया. तर सर्व 43 राजांचा काय झाला सामना. तर इस्रायल यहूदामध्ये शल्मोन म्हणजे जो आपण सुलेमान आहे ना, मराठीमध्ये काय आहे, सुलेमान आहे ना, शल्मोन. तर सुलेमान, शाऊल आणि दावीद. तर दावीद आणि काय ओबिस्ट, अमोनिस काय लिहिलं होतं आपण त्या ठिकाणी, अमोनिट्स है ना, ओबिट्स आणि अमोनिट्स, सुलेमान. तर उत्पत्ती याचा 14 अध्याय त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटते. आपण वाचूया. तर अब्राम त्याच्या सैनिकासह चिठ्ठी सोडवतो आणि 318 सिद्धीच्या खोऱ्यात है ना पहिले बायबलची काय या ठिकाणी लढाई, युद्ध. तर 14 अध्याय 1 वचन बघू आपण काय सांगत आहे. आणि शिनाराचा राजा अम्राफेल एलासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदारलागोम, लोगिमाचा राजा तिलाद यांच्या दिवसात असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा व गमोराचा राजा बिरशा, आदमाचा राजा बिना व सयोविमाचा राजा समेबर व बेला म्हणजे सोआर याचा राजा यांच्याशी लढाई केली. बस आपण पाहतो की ह्या ठिकाणी पाहतो 318 लोक
तर कशामध्ये होते? सैनिकासह कुठं होते? सिद्धिमच्या खोऱ्यामध्ये, है ना. तर उत्पत्ती याचा 14 अध्याय 1 ते 3 वचन काय सांगते आपण पाहू. आणि शिनाराचा राजा अम्रफेल, एलासाराचा राजा आर्योक, एलामाचा राजा कदारला गोमर व गोमियाचा राजा तिदाल याच्या दिवसात असे झाले की हे सर्व सिद्धिमाच्या खोऱ्यात एकत्र जमले. ते खोरे क्षार समुद्र होते. काय होते? क्षार समुद्र होते, है ना. तर हे 5 राजे त्या 5 राजांशी काय केले? लढाई झाली, युद्ध झालं. तर बायबल असं सांगतं की नाही का, पहिलं युद्ध त्या ठिकाणी झालं. तर उत्पत्ती याचा 14 अध्याय 11 ते आपल्याला 11, 13, 14 वचन वाचायचे. तर मी वाचते. तर पहिल्यांदा आपल्याला वाचायचे 11 वचन, मग नंतर वाचायचे 13 वचन, मग नंतर वाचायचे 14 आणि 15 वचन. ठीक आहे. तर आपण पहिलं वाचूया 11 वचन. तर 11 वचन काय सांगत आहे? उत्पत्ती याचा 14 अध्याय आणि 11 वचन काय सांगत आहे? आणि सदोमाचे व गोमोराचे सर्व धन आणि त्यांची सर्व अन्नसामग्री त्यांनी घेतली आणि ते चालते झाले. आता आपण डायरेक्ट 12 वचन वाचत नाही, आपण डायरेक्ट 13 वचन वाचत आहे. 13 वचन असं सांगते, तेव्हा पळून आलेल्या एकाने येऊन अब्राम इब्री याला कळवले. तो तर अश्कोलाचा भाऊ व अनेराचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडाजवळ राहत होता आणि ते अब्रामाच्या पक्षातले होते. हे कोणाच्या पक्षातले होते? अब्रामाच्या पक्षातले होते. आता आपण 14 वचन वाचायचे. आणि आपल्या भाऊबंदातला कैद करून नेलेला असे अब्रामाने ऐकले. आपल्या भाऊबंदातला कैद करून कोणाला नेलं होतं? तर लोटाला नेलं होतं. कारण की सगळी मालमत्ता जेवढं ते सदम गोमरा त्यांनी लुटलं होतं, त्या ठिकाणी काय होता? लोट पण त्यांच्यामध्ये होता. तर काय सांगत या ठिकाणी? आणि आपल्या भाऊबंदातला कैद करून नेले असे अब्रामाने ऐकले. तेव्हा त्याने आपल्या घरी जलमलेली लढाईत लढाईमध्ये कसलेली 318 माणसे घेऊन दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला आणि त्याने रात्री टोळ्या करून त्याने व त्याच्या चाकरांनी त्यांच्यावर चाल करून त्यांना मारले व दिमिश्काच्या डावीकडे होबा आहे तेथवर त्यांचा पाठलाग केला. आता ह्या ठिकाणी लोट ज्यावेळेस म्हणजे त्यांनी नाही का, हे लोक जे लढाई करायला राजे होते 5 हे आणि 4 हे राजे आपसामध्ये जी लढाई झाली यांच्यामध्ये त्यांनी काय केलं? लोटाला पण घेऊन गेले होते. आणि अब्रामाने असं ऐकलं की लोटाला पण आणलंय. आणि म्हणून 318 लोक जे स्वतःच्या घरी म्हणजे त्याचे दासदाशांच्या घरी जे त्याचे घरी झाले होते, असे 318 लोक घेऊन काय केलं? अब्रामाने घेऊन गेला लढाई करायला. आणि अब्राम संगती परमेश्वर होता आणि त्यांनी काय केलं? ते लढाई जिंकला आणि त्या ठिकाणी काय केलं? त्यांनी लोटाला सोडवलं आणि त्याचे जे लोक होते त्या ठिकाणी सोडवलं. आता आपण या ठिकाणी थांबत आहोत आणि इथून पुढचा जो होईल, आता पण लाईट नाहीये, पण ज्यावेळेस रात्री आली होती लाईट, माझं लॅम्प हा जो चालू आहे हा चार्जिंग केला, बॅटरी चार्जिंग केलेत आणि त्याच्यामध्ये आज मी घेतलेला आहे. तर गावाकडं आहे मी, अहमदनगर नेवासा ह्या ठिकाणी खडका
त्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळं मला संडेची प्रार्थना घेऊ शकले नाही, तर त्यासाठी सॉरी. तरी पण आज रात्री चार्जिंग झालं आणि आता मी घेतले म्हणून परमेश्वराला धन्यवाद. तर आणि इकडं खूप पाऊस चालू आहे, तर तरी पण आपण घेऊ शकलो, तर ही परमेश्वराची दया आहे. तर परमेश्वराला खूप सारा धन्यवाद. आणि आतापर्यंत त्यांनी चालवली लाईट, चार्जिंग, सर्व काही व्यवस्थित चाललंय म्हणून परमेश्वराला धन्यवाद. या आपण प्रार्थना करूया आणि मग मी माझा संदेश या ठिकाणी समाप्त करत आहे. धन्यवाद ईश्वराजा. माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती, गौरव, प्रशंसा करते माझ्या देवा, कारण की तू चांगला बाप आहेस, तू चांगला परमेश्वर आहेस माझ्या देवा. एवढं सगळं बोलण्यासाठी बाप्पा तू कृपा पुरवलीस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना करते माझ्या देवा, जेवढे लोक बघतील माझा देवा हा संदेश, हे टॉपिक, जे काही बघतील प्रभू राजा, जेवढे बघतील आणि त्यांच्या पुढे ते देखील बघतील बाप्पा, सगळ्यांना आशीर्वादित कर. प्रार्थना करते माझ्या देवा की बाप्पा वचन समजण्यासाठी प्रत्येकाला सुबुद्धी मन दे, त्यांचं मन उघड माझ्या देवा, सत्य त्यांना समजू दे आणि सत्यच त्यांना बंधनातून मुक्त करू दे. स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देते. होय माझ्या देवा, असं तू करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकली, सुखात्मा येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो स्वर्गीय पिता, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण पुन्हा पुढच्या संडेला जर झालं, लाईट वेट व्यवस्थित असली तर आपण नक्की भेटूया, नाहीतर मग असंच मध्ये आपण भेटूया. तर प्रेज द लॉर्ड. शुभ रात्रीत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.